नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात आणि न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. बातमी आहे भारतीयांना दिलासा देणारी. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन चौथं विमान जे ते मुंबईत दाखल झालं आणि युक्रेनमधून आत्तापर्यंत शेकडो भारतीयांना ऑपरेशन गंगा या मोहिमेच्या माध्यमातून मायदेशी परत आणण्यात आलेलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांची विमानात जाऊन भेट घेतली. 182 विद्यार्थी मुंबई विमानतळावर दाखल झालेत आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांची सुटका भारत सरकार करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. आणि रोमानियातनं चौथं विमान जे आहे ते मुंबई विमानतळावरती दाखल झालं. या विमानातनं 182 विद्यार्थी जे आहेत ते सुखरूप मुंबईत पोहोचलेले आहेत. यावेळी खरं तर मोठ्या आतुरतेने त्यांचे आईवडील सगळ्यांची वाट बघत होती, कारण अर्थात आपली मुलं ही या युद्धभूमीवरती होती आणि याबद्दलची चिंता त्यांना सतत सतावत होती. भारताने देखील म्हणजे भारतीय दूतावासाने देखील या विषयाला घेऊन सततचा पाठपुरावा केला आणि ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून आता हे चौथं विमान जे आहे ते मुंबईमध्ये पोहोचलं आहे. रोमानियामधनं हे चौथं विमान आज मुंबईमध्ये दाखल झालं आणि ज्यातनं 182 विद्यार्थी जे आहेत ते मुंबईत दाखल झाले आणि एकूणच त्यांच्या घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण प्रत्येकाला चिंता होती ज्या प्रकारे रशियन सैन्य हे युक्रेनमधल्या वेगवेगळ्या शहरांवरती हल्ले करतंय, मिसाईलचा मारा केला जातोय, त्यात जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आणि अशा सगळ्या परिस्थितीत हे विद्यार्थी रोमानियापर्यंत बसच्या माध्यमातून प्रवास करत तिथे पोहोचले. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता आपल्याबरोबर आहे. सुष्मिता, ऑपरेशन गंगाची ही मोहीम आपण बघतोय ज्यातनं वेगाने चौथं विमान जे आहे ते मुंबईत दाखल झालं. 182 विद्यार्थी जे आहेत ते मुंबईत दाखल झाल्याचं आपण बघतोय. काय तपशील याबद्दल? खरं तर कुटुंबियांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे. चौथं विमान हे मुंबईमध्ये दाखल झालं आहे. राज्यभरातनं अनेक विद्यार्थी होते, देशभरातले अनेक विद्यार्थी होते की जे या रशिया आणि युक्रेनच्या युद्ध काळामध्ये या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात होते. पूर्वा ही सुद्धा त्यातलीच एक आहे. तू आत्ता मुंबईमध्ये आलेली आहे, कुटुंबियांना भेटलीस. कसा होता अनुभव? तिथली परिस्थिती काय आहे? तिथली परिस्थिती भयावह आहे आणि ही मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि कोणी हा अनुभव आयुष्यात घेऊ नये आणि वॉर झोनमध्ये कोणी राहू नये असं मला वाटतं. मी ज्या सिटीमध्ये होते तिथे बॉम्बचं बंबार्डिंग एक्झॅक्ट म्हणजे बॉम्ब अजून पडला नाही आहे, परंतु जे सायरन अलार्म्स होते ते कंटिन्युअसली वाजत होते. अगदी 15-15 अर्ध्या तासाच्या गॅपने हे सायरन्स वाजत होते आणि ज्याच्यामुळे आम्हाला खाली बंकर्समध्ये जाऊन लपावं लागत होतं. हॉस्टेलच्या खाली माझ्या बंकर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही फायनली स्वतः आमच्या कन्सल्टंटने आम्हाला बस अरेंज करून दिली आणि विद्यार्थ्यांनी आम्ही स्वतःहून सगळ्यांनी पे करून त्या बसमधून आलेलो आहोत. त्यानंतर तिथे ज्या बॉर्डरवर क्रॉस करण्याचं हे आहे तिथे मी जवळजवळ 2 दिवस 1 रात्र मी त्या बॉर्डरच्या इथे उभी होते. आणि तुझ्या हातामध्ये मला विमानाचं तिकीट दिसतंय. खरं तर एका कागदाचं महत्त्व काय असतं, एका तिकिटाचं महत्त्व काय असतं ते पूर्वा तुला नक्कीच कळलं असेल. काय परिस्थिती? हे जेव्हा तिकीट माझ्या हातात मिळालं, कारण अजूनही तिथे खूप सारे विद्यार्थी असे आहेत की जे अजूनही तिथे फसलेले आहेत. काही जण रोमानियामध्ये एंटर केलेले आहेत पण त्यांना फ्लाईट्स मिळत नाहीत. सो मला जेव्हा ही फ्लाईट मिळाली तेव्हा मला असं वाटलं की फायनली मी आता घरी जाते आणि मला खूप आनंद होतोय. व्हाट वाज द सिचुएशन देयर? लाइक कैसी सिचुएशन है? क्या वॉर जोन में बहुत डिफिकल्टीज है? वॉर जोन में ऑफ कोर्स बहुत डिफिकल्टीज है. सिचुएशन बहुत ही वर्स है वहाँ पे. मतलब सर्वाइव करना और वहाँ पे रहना दोनों ही कठिन है बहुत, क्योंकि वहाँ पे बच्चे इतने, भीड़ इतनी है कि आप ना तो खाना ढंग से खा सकते हो, ना आप खड़े हो सकते हो, ना कहीं आप बैठ सकते हो. ठंड इतनी है प्लस उसके बाद तो सर्वाइव करना ऑफ कोर्स बहुत मुश्किल है और बहुत मतलब काफ़ी बॅड सिनेरियो आहे वहाँ. नक्कीच. तर आपण बघतोय की विद्यार्थ्यांनी तिकडचा अनुभव हा सांगितलेला आहे. आणखीनही अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना मदतीची अपेक्षा आहे. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि आपण बघतोय की 182 विद्यार्थी जे आहेत ते चौथं विमान म्हणजे ऑपरेशन गंगाची ही वेगाने होणारी मोहीम आपण बघतोय. चौथं विमान आज मुंबईमध्ये दाखल झालं आणि त्यातनं 182 विद्यार्थी मुंबईत दाखल झालेले आहेत. यावेळी खरं तर सगळ्या पालकांनी आनंद व्यक्त केला, कारण प्रत्येकाच्या मनात चिंता होती, कारण आपली मुलं त्या वॉर झोनमध्ये म्हणजे त्या युद्धभूमीवरती तिथे अडकून पडलेली होती. आणि अशावेळी भारतीय दूतावासाने वेळोवेळी तिथे सगळ्या परिस्थितीचा पाठपुरावा करत या विद्यार्थ्यांना परत आणलेला आहे.
आणि यावेळी जर आपण बघितलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई विमानतळावर भारतीयांचं स्वागत करण्यासाठी यावेळी दाखल झाले होते। यावेळी त्यांनी विमानात जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांचं स्वागत केलेलं आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो आणि त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। यांना आणलेलं आहे, त्यांना विमानात जाऊन मी भेटलो, त्यांचं स्वागत केलं। थोडे भयभीत झालेले आहेत, पालकांना भेटल्यावर ते आनंद व्यक्त करतील, समाधानी होतील, भीती निघून जाईल अशी अपेक्षा करतो। आणखीन काही विद्यार्थी अडकलेले आहेत, त्यांना इथवर आणण्याचं या माध्यमातून ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून भारताचे प्रयत्न चालू आहेत। साधारणपणे हे जे विद्यार्थी आहेत हे इथे आल्यानंतर विद्यार्थी नाही, एकूणच 20,000 विद्यार्थी आणि नागरिक होते। 1000च्या जवळपास आम्ही आणलेले आहेत, उरलेल्यांना आणण्याचं प्रयोजन सुरू आहे। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता हे जे विद्यार्थी येत आहेत त्यांना तिथून एअरपोर्ट पर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड स्ट्रगल आहे, प्रचंड त्रास होतो। काही बसने आले, काही चालत आले। पण तुम्ही भेटल्यानंतर विद्यार्थ्यांची आणि पालकांची काय प्रतिक्रिया होती? नाही, पालक तर आता तुम्ही पाहिलात, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हसायला लागले। विद्यार्थ्यांना भेटलो आणि मी काही जण मुली सिरियस होत्या, त्यांना विचारलं अभी डर नहीं, आप मुंबई पहुंचे, अपने देश में पहुंची तर ती घाबरत, ती बोलती ठीक आहे अंकल, ठीक आहे। नक्कीच, धन्यवाद। नारायण राणे यांनी आपल्याशी संवाद साधला आणि आणखीन काही अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांना मायदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील अशा पद्धतीची माहिती नारायण राणे यांनी दिलेली आहे। रशिया युक्रेनमध्ये कालची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज पुन्हा त्यांच्या शिष्टमंडळामध्ये म्हणजे दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चेची पुढली फेरी होणार आहे। पोलंड आणि बेलारूस सीमेवर ही चर्चा होणार आहे आणि आता या चर्चेतून काहीतरी तोडगा निघणार का हे बघावं लागणार आहे। कालची चर्चा निष्फळ ठरली, पण या सगळ्या परिस्थितीत दोन्ही देशांच्या सदस्यांमध्ये चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे आणि चर्चेची ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। बेलारूस आणि पोलंडच्या सीमेवर या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे जेव्हा की आपण बघतोय की दोन्ही देशांनी या युद्धातनं माघार घेण्याबद्दल नाकारलेलं आहे, तसा नकार दिलेला आहे, पण चर्चेतनं बऱ्याच गोष्टी ह्या सुटू शकतात, त्यावरती काहीतरी उपाय काढला जाऊ शकतो। संवादातनं ही सगळी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, पण आता हे बघायचं की एक पाऊल कोण पुढे येतं आणि एक पाऊल कोण मागे जात आहे। यामध्ये संवादात ही प्रक्रिया होणं फार आवश्यक आहे, कारण काय प्रस्ताव नेमका रशियाकडनं युक्रेनसमोर ठेवला जातोय आणि तो प्रस्ताव युक्रेनला मान्य असेल का? कारण दोन्ही देशांनी युद्धातनं काही केलं तरी आम्ही माघार घेणार नाही, युक्रेनने खास करून आपली भूमिका स्पष्ट केली। युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले काही झालं तरी आम्ही आमच्या मायभूमीत जाणार नाही, आम्ही झुकणार नाही आणि माघार तर अजिबातच घेणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असताना ज्यावेळेस आज चर्चेची ही दुसरी फेरी पार पडते, त्या फेरीमध्ये नेमकं काय घडतंय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात चर्चा जर आपण बघितली, या चर्चेमध्ये दोन्ही बाजूनी प्रस्ताव जे ते समोरासमोर ठेवले जातात आणि यावेळी युक्रेनसमोर ठेवण्यात आलेला प्रस्ताव, रशियाच्या वतीने ठेवण्यात आलेला प्रस्ताव हा युक्रेनला मान्य असेल का? प्राप्त परिस्थितीत युक्रेनची झालेली सध्याची परिस्थिती आणि रशियन सैन्याने ज्या प्रकारे युक्रेनमधल्या वेगवेगळ्या शहरांचा ताबा घेतलेला आहे ते लक्षात घेता आता या सदस्यांच्या वतीने काय नेमकं मान्य केलं जात आहे हे आपल्याला कळेलच। रशियन सैनिक पॅराशूटने युक्रेनमध्ये दाखल झालेत आणि यावेळी युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैनिकांना पकडलंय आणि यावेळी युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैनिकाला चांगलाच दम दिला। रशियाचं सैन्य युक्रेनमध्ये दाखल झालं आणि यावेळी युक्रेनच्या लोकांनी रशियन सैनिकांना दम दिल्याचं पाहायला मिळालं। शस्त्र खाली करा असं युक्रेनच्या लोकांनी रशियन सैनिकांना सांगितलं। रशियन सैनिक यावेळी भडकल्याचं पाहायला मिळालं। युक्रेनमधील एक शेतकरी शत्रूच्या लष्कराला न घाबरता त्यांचा रणगाडाच आपल्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पळून नेत असतानाची दृश्य आपण बघतोय। ऑस्ट्रियातील युक्रेनचे राजदूत अलेक्झांडर शेरबा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। युक्रेनचा हा शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टरला बांधून रणगाडा ओढत असल्याचं या व्हिडिओतून दिसून येतंय, तर एक व्यक्ती रणगाड्यामागे धावताना देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतं।
Это, блядь, хит, нахуй, пиздец. Пиздили технику, блядь. Охуеть. Это, блядь, хит, нахуй, пиздец. Пиздили технику, блядь. Охуеть. Это, блядь, хит, нахуй, пиздец. Пиздили तर या शेतकऱ्याने रशियन सैन्याचा हा रणगाडाच पळवलेला आहे. अर्थात ज्यावेळेस हे रशियन सैनिक जे आहेत ते युक्रेनमध्ये पोहोचतात, वेगवेगळ्या शहरांचा ज्यावेळेस ते ताबा घ्यायला जात आहेत, तेव्हा मात्र तिथल्या स्थानिकांनी त्यांना चांगलाच दम भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावरती अर्थात ते रागवलेले आहे, कारण आमच्या भूमीवरती तुम्ही येऊ नका, आमच्या शहराचा ताबा घेऊ नका, ही प्रत्येकाची भावना आहे. कारण ते शहर, ती जमीन आमची आहे, हे घर आमचं आहे असं म्हणत खरं तर बहुतांशी युक्रेनियन नागरिक आपली भावना किंवा आपल्या संतापाला वाट करून देतात. पण अशावेळी हा जो व्हिडिओ समोर येताना दिसतोय, ज्या व्हिडिओतनं आपल्याला दिसतंय की एका शेतकऱ्याने थेट ट्रॅक्टरलाच एक रणगाडा टो करून तो ओढून नेलाय. म्हणजे आम्ही काही झालं तरी तुम्हाला भीत नाही, घाबरत नाही, आणि म्हणून मी ठरवलं तर हा रणगाडा देखील तुमचा घेऊन चाललोय, असंच या शेतकऱ्याला जणू काही यातनं सांगायचं. रशियन सैन्याने युक्रेनमधील खार्किव्हमध्ये गोळीबाराची मोहीम तीव्र केल्याने स्थानिक रुग्णालयातील प्रसूती वॉर्ड सुरक्षेकारणास्तव बॉम्ब निवारा केंद्रात हलवण्यात आलाय. मात्र या वॉर्डमध्ये बाळांच्या रडण्याचा आवाज सर्वत्र घुमतोय. Это не доели, больше не... No, este que युक्रेनच्या खार्किव्हमधलं हे दृश्य आहे. हे बॉम्ब निवारा केंद्र, अर्थात हे तळघर असावं असं एकूण याच्यातनं दिसून येत आहे. आणि जी मुलं नुकतीच जन्माला आलेली आहेत त्यांना या सगळ्या परिस्थितीपासून त्यांचा बचाव करण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बॉम्ब निवारा केंद्रामध्ये तिथे हलवण्यात आलेलं आहे. अर्थात हॉस्पिटलमध्ये जशी सुसज्ज व्यवस्था असते तेवढी इथे नाही आहे, पण जेवढं इथं व्यवस्थिशीर वातावरण तयार करता येईल त्या वातावरणात या मुलांना तिथं ठेवण्याचा प्रयत्न जो तो केला जातोय. थंडी देखील कडाक्याची आहे यावेळी, आणि या सगळ्या याच्यातनं त्यांचा बचाव करण्यासाठी म्हणून त्यांना तळघरात हलवण्यात आलेलं आहे. अर्थात या सगळ्यात मोठी चिंता आहे ती त्यांच्या आईवडिलांना. या मुलांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये या दृष्टीने हॉस्पिटलच्या वतीने ही सगळी काळजी घेण्यात आली आहे. पुढे पाहूयात, वीज बिल थकलं त्याला भाजप जबाबदार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. आणि भाजपच्या काळात वीज बिल देण्यात आलीच नव्हती आणि त्यामुळे व्याजावर व्याज चढत गेलं. भाजपमुळेच वीज बिलं जी ती थकली असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं. तसा गंभीर आरोप त्यांनी भाजपवरती केलेला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काय म्हटलं बघा. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की वीज बिलं जी ती थकली त्याला भाजप जबाबदार आहे का, आणि जर असेल तर हेही लक्षात घ्या की या भाजपच्याच काळामध्ये वीज बिलं जी आहे ती मोठ्या प्रमाणात थकवल्या गेली आणि त्यामध्ये व्याजावर व्याज चढत गेलं, तो आकडा वाढत गेला आणि भाजपमुळेच वीज बिलं थकल्याचा आरोप जो आहे तो ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला. सरकार असताना 2014 ते 2019 मध्ये त्या ठिकाणी अनेक लोकांना त्यांनी वीज बिलं दिलीच नव्हती, त्यामुळं ती थकीत झाली आणि ते थकीत झाल्यामुळं त्याच्यावर व्याजावर व्याज वाढत गेले आणि एक मोठा डोंगर या ठिकाणी निर्माण झालेला थकबाकीचा. त्याच संबंधाने अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे आणि शेतकऱ्यांना रिलीफ कसं मिळेल, लोकांना रिलीफ कसं मिळेल आणि वीज बिलं किती शांत पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने भरली जातील, सर्व उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहे. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला युवा सेनेकडूनच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्याकडून कोविड नियमांचं खुलेआम उल्लंघन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण राज्यात कोविडमुळे नाट्यगृह आणि चित्रपटगृह 50%च क्षमतेनं सुरू आहेत. मात्र युवा सेनेच्या वरुण सरदेसाई यांच्यासाठी नियम डावलून
चित्रपटगृह चांगलंच खचाखच भरलेलं बघायला मिळालं. पार्ल्यात युवासेना आयोजित कार्यक्रमात एकूण क्षमतेपेक्षा दुपटीनं सिनेमागृह तिथं भरल्याचं बघायला मिळालं. एकीकडे वारंवार मागणी करूनही नाट्यगृह चित्रपटगृहांची क्षमता म्हणजे आसन क्षमता 50% ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे युवा सेनेसाठी नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचं आपण बघतोय. ठाकरे सरकारच्या नियमांना शिवसेनेकडूनच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, साहजिकच या सगळ्या प्रकारावरनं सर्वसामान्य माणसाच्या मनात हाच प्रश्न निर्माण होतो की नियम केवळ फक्त आमच्या पुरताच आहेत का? अगदी खरं आहे विशाल. आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरामध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह हे अजूनही 50% क्षमतेनं चालवले जात आहे. त्यामुळे निर्माते असतील, दिग्दर्शक असतील यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की जे प्रेक्षक आहे, ज्यांना चित्रपट बघायला जायचं आहे, त्यांना सुद्धा एक सीट सोडून बसावं लागतं आहे. आणि त्यामुळे हे जेव्हा फोटोज व्हायरल होत आहेत, हे फोटो बघून प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण होतो की नियम हे सर्वसामान्यांसाठी आहे का? सरकारचे प्रतिनिधी किंवा सरकारमधली जी लोक आहेत, सरकारी पक्षाची जी लोक आहेत, त्यांच्यासाठी हे नियम नाही आहेत का? अशा पद्धतीनं जर नियम डावलले जात असतील आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जर त्यांच्याच पक्षातली लोक केराची टोपली दाखवत असतील तर हे कितपत योग्य असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. 27 तारखेला मराठी भाषा दिनानिमित्त पार्ल्यामध्ये पावनखिंड या चित्रपटाचं चित्रपट जो आहे तो सर्वांना दाखवण्यात आलेला होता. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आहे, युवा सेनेचे पदाधिकारी आपण पाहतोय या फोटोंमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. सगळ्या आसन तर भरलेलेच आहेत, परंतु मधला जो पॅसेज आहे ज्याच्यामधून आपण चालतो, येतो, जातो, तो पॅसेज आणि समोरचा पॅसेज हा सुद्धा पूर्णपणे खचाखच भरलेला दिसतोय. आणि त्यामुळे नियम हे केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत का असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. इतकंच नाही तर मनसेच्या वतीनं आता युवा सेनेचे हे जे नेते आहेत वरुण सरदेसाई यांच्यावर कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले गेले पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. इतकंच नाही तर येत्या काळामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांना एकत्रित घेऊन या विरोधात आंदोलन उभारलं जाईल अशी सुद्धा माहिती आपल्याला मनसेचे चित्रपट सेनेचे नेते अमय खोपकर यांनी दिलेली. त्यामुळे येत्या काळात या फोटोवरून एक मोठा वाद निर्माण होताना दिसणार आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा प्रश्न विचारला जातो आहे की विविध कार्यक्रमांना, शिवसेनेची जी कुठली कार्यक्रम असतील, राष्ट्रवादीचे कार्यक्रम असतील, यांना खचाखच गर्दी असते, त्यांच्यावर कोविड नियमांचं उल्लंघन करण्याबद्दल कुठलेही आरोप दाखल केले जात नाही, गुन्हे दाखल केले जात नाही. मग सर्वसामान्यांनीच नियमांचं पालन करणं ही केवळ सर्वसामान्यांचीच जबाबदारी आहे का असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. विशाल, पण या सगळ्या याच्यामध्ये आपण युवा सेनेच्या काय पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकलो का? काय म्हणणं आहे त्यांचं याबद्दल? नाही, हा जो कार्यक्रम आहे हा परवा संध्याकाळी कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलच्या अधिक प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकलेला नाही आहे. परंतु हे फोटो जे आहे, हे फोटो स्वतः बोलके आहेत. येत्या कालावधीमध्ये जसं काही आपल्याला वेळ मिळेल तसे आपण नक्कीच त्यांची प्रतिक्रिया घेऊ. परंतु तुर्तास आपण हे फोटो जे बघतोय, हे फोटोज मुळात बोलके आहेत, ज्याच्यामध्ये आसन क्षमतेपेक्षा दुपटीनं इथं पदाधिकारी उपस्थित असलेले दिसत आहेत. आणि या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, पदाधिकाऱ्यांचं नेतृत्व हे स्वतः वरुण सरदेसाई करताना दिसत आहेत. त्यामुळे साहजिकच तुम्ही आम्ही सगळेच यांना प्रश्न विचारतोय की नियम केवळ आमच्यासाठीच आहेत का, तुमच्यासाठी नाहीत का? हाच प्रश्न या सगळ्या छायाचित्राच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित होताना दिसतोय. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. पुढे बोलूयात. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक वक्तव्य केलंय. कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांवरच त्यांनी निशाणा साधला असून डॉक्टर हे लुटारू असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलंय. कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांवरच त्यांनी निशाणा साधला असून डॉक्टर हे लुटारू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. परत एक वादग्रस्त वक्तव्य आपण बघतो आणि ज्यावरनं आता काय नेमक्या प्रतिक्रिया समोर येतात हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण कोरोना कालावधीमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून डॉक्टरांनी जी भूमिका बजावली ती अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी बऱ्याच लोकांचे प्राण वाचवले, बऱ्याच लोकांना बरं केलं आणि त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं हे वक्तव्य करणं अर्थात निश्चितच हे म्हणजे याबद्दल कोणी सहमत होणार नाही या वक्तव्याला घेऊन.
डॉक्टर हे लुटारू असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलेलं आहे. अमरावतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याचं कळतं. हे वक्तव्य नेमकं त्यांनी काय केलंय हे आपण थोड्या वेळात बघूच. पण ही दृश्य आपण बघतोय अमरावतीतल्या कार्यक्रमाची. याच कार्यक्रमात त्यांनी या संदर्भातलं वक्तव्य केल्याचं कळतंय आणि यावरनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थात याबद्दल वेगवेगळी मतमतांतरं असू शकतात. कोविड कालावधीमध्ये काही डॉक्टर व्यावसायिक पद्धतीने रुग्णांशी वागले असतील, पण सरसकट सगळेच डॉक्टर लुटारू आहेत असं निश्चितच म्हणता येणार नाही. पण संभाजी भिडेंचं वक्तव्य अर्थात हे सरसकट सगळ्यांसाठीच होतं की ठराविक काही नावं त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं घेतली आहेत का हे थोड्या वेळात त्यांच्या वक्तव्यातनं कळेलच. पण संभाजी भिडेंनी हे वक्तव्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते. अमरावतीमधल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्याचं कळतंय. आपलं कारण असते दगडबाज बदतमीज बंडखोर मराठी आपल्या डोळ्यासमोर जर असतील तर ह्याच्या पोटात काय काय कालवा कालवतात ह्या काय करणार आहे ते काय सोपं जातं म्हणून शिकून घेतलाय. लक्ष ठेवताय आपल्या दृष्टीच्या बाहेर असेल ते तुमच्या हिताच आहे. काय करतोय काळे धंदे ते पट्टीशी करावं म्हणून ठेवून घेतलं. आणि पुढली बातमी आहे महाशिवरात्रीबद्दलची. देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक शिवमंदिरांमध्ये पूजा अर्चा केली जात असून मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. सर्वत्र जय भोलेनाथचा गजर सुरू आहे. दिल्लीत महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली, तर वाराणसी आणि उज्जैनमध्ये देखील दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.